नमस्कार, कशा आहात सगळे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रीमिक्सपासून गुलाबजामुन कसे बनवायचे ते. बरेच वेळा काय होतं की आपण बनवायला जातो पण ते कधी कधी व्यवस्थित नाहीत होत. तर इथे मी चितळेचं 200 ग्रामचं पॅकेट घेतले गुलाबजामनाचं प्रीमिक्सचं. तर मी आता ते कापून जे पीठ जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं प्रमाण जे असतं ना पाण्याचं ते मागे दिलेलं असतं. तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी किंवा दूध ॲड करून पीठ मळू शकता. तर मी इथे एक तुपाचा चमचा जो आहे तो घेतला आहे, तो टाकला आहे तूप 1 चमचा आणि सोबतच थोडं थोडं पाणी करून पीठ चांगलं मळून घेते. जास्त पीठ पातळही नाही पाहिजे, जास्त घट्टही नाही पाहिजे, एकदम नरम असं पीठ आपल्याला हे हवं आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे. परत मी थोडं तूप घेतलेलं आहे आणि तुपाने परत मी थोडंसं मळून घेते आहे, जेणेकरून की आपले गुलाबजामुन जे आहे ते एकदम नरम होतील. तर प्रीमिक्स असल्यामुळे याच्यामध्ये वेगळं काही आपल्याला खायचं सोडा हे ते टाकायची गरज नाही भासत. तर इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला आवडतील त्या आकारानुसार तुम्ही याचे आकार बनवू शकता. तर मी एकदम मीडियम आकाराचे घेतलेले आहेत, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही आहेत. तर दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात. तर तुम्ही बघू शकता या प्रकारचे मी सगळे गोळे बनवून घेते आहे आणि तूप लावते ॲक्च्युली, कारण की तुपाने कसं होतं किंवा तेलाने फाटत नाही आहेत, चिरा पडत नाही आहेत गुलाबजामुनाला आणि इतके मौसूत होतात ना आणि कुठेही एकही चीर पडलेलं नाही आहे गुलाबजामुनाला. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा गुलाबजामुनाचे गोळे बनवताना तेव्हा तुम्ही तूप किंवा तेल लावून ते बनवून घ्या. तर इथे 32 का 34 काहीतरी गुलाबजामुन झाले होते आणि मी मोजत बसले होते किती झालेत आणि हा खूप जुना व्हिडिओ आहे तर मी आत्ता व्हॉइस ओव्हर करते. तर तुम्ही बघा आता मी किती मोजलेत ते. आणि मग गोळे तयार केले आणि इकडे मग पाकासाठी मी तयार करायला ठेवलेलं आहे. तर गॅसवरती मी पाणी घेऊन, तुमच्या गरजेनुसार पाणी घ्या, मी 2.5 वाटी साखर टाकली. इकडे तेल ठेवलं होतं कढईमध्ये. कढईत थोडंसं एक छोटीशी चिमटी गोळ्या टाकून बघितलं आणि ते वरती आलं, याचा अर्थ आपलं तेल गरम झालं आहे. तर मग झाऱ्याने एक न सोडता मी झाऱ्यामध्येच सगळे गुलाबजामुन घेतले आणि सोडले. जास्त याला हलवाहलवी करायची नाही, कारण की मग तुटले जातात आणि मधून चिरफाड वगैरे होऊ शकते. तर तुम्ही बघू शकता एकदम अलगदपणे हे गुलाबजामुन वर येतात. थोडे मला चिकटल्यासारखे वाटले म्हणून मी खालून काढले. तर मी व्यवस्थित असं मस्तपैकी त्यांना हलवून घेतलं. कलर बघू शकता किती सुरेख आला आहे आणि आत्ता बघू शकता एकदम ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनाचा. तर आपण हे गोळे काढून घेऊया एका ताटामध्ये. तुम्ही टिश्यू पेपरवर वगैरे काढून घेऊ शकता. तर याच प्रकारचे बाकीचे जे आहेत गुलाबजामुन ते मी तळून घेतलेले आहेत आणि इकडे पाकही झाला होता आणि त्याच्यामध्ये मी विलायची पूड टाकलेली आहे आणि केसर 5 मिनटं ठेवलं. एकतारी पाक म्हणजे आपल्याला फक्त ते थोडंसं चिकट लागलं पाहिजे तेवढा पाक हवा आहे. तर गुलाबजामुन तयार आहेत, पाकही तयार आहे आणि गुलाबजामुन थंड झाले की गरम पाकामध्ये मी हे गुलाबजामुन सोडलेत आणि जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास मी ह्याला ठेवलं होते भिजत. तर तुम्ही बघू शकता इतके छान गुलाबजामुन झाले होते ना, खूप भारी झाले होते. याची एक टेक्निक असते की जेव्हा आपण प्रीमिक्स बनवतो तेव्हा बघा एकदम असे रसरशीत गुलाबजामुन झालेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटलेत गुलाबजामुन कॉमेंट करा आणि कोणाकोणाला खायला आवडतात ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गुलाबजामुन खायला या.